माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मौजे बापगाव जे भिवंडीमध्ये आहे येथे पणन विभाग मल्टी प्रोडक्ट हब या ठिकाणी बांधताय। याकरता महसूल विभागाची 7.96 हेक्टर जमीन म्हणजे जवळपास 8 हेक्टर जमीन या मल्टी प्रोडक्ट हब करता आम्ही विना शुल्क दिलेली आहे। पणन महामंडळ लवकरच या ठिकाणी एक मोठा हब बांधेल जेणेकरून शेतकऱ्याकरता एक मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी होईल आणि इंटरनॅशनल बाजारपेठेच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा या बापगावच्या मल्टी प्रोडक्ट हब मधून त्या ठिकाणी होणार आहे। दुसरं या ठिकाणी जे आता आपण शासकीय कामाकरता यापूर्वी 30 वर्षाची भाडेपट्ट्यावर लीज द्यायचो। 30 वर्षाची लीजची मुदत होती, पण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 30 वर्षाऐवजी 49 वर्षाकरता आता आपल्याला शासकीय कामाकरता लीज देता येईल। हे जे 49 वर्ष करतो आहे हे शासकीय त्या ठिकाणी जे उपक्रम आहे त्याकरता आहे आणि मग 49 वर्ष झाल्यानंतर पुन्हा 49 वर्ष याची पुन्हा मुदत वाढवता येईल। हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला। तिसरा महत्वाचा निर्णय आहे की ज्या या राज्यामध्ये एनिमी प्रॉपर्टी आहे म्हणजे या ठिकाणी जे विदेशी लोकांच्या एनिमी प्रॉपर्टी पाकिस्तानच्या वगैरे जे आपले शत्रू देश आहेत त्यांच्या प्रॉपर्टी जवळपास 428 प्रॉपर्टी आहे महाराष्ट्रामध्ये। ते आता केंद्र सरकार या सर्व प्रॉपर्टीचा जो लिलाव करतं या लिलावाला केंद्र सरकारने स्टॅम्प ड्युटी नको असं म्हटलेलं आहे। कारण केंद्र सरकार या एनिमी प्रॉपर्टीचा लिलाव करणार असताना स्टॅम्प ड्युटीमुळे काही त्या ठिकाणी लिलावामध्ये अडचणी तयार होतात आणि त्यामुळं या एनिमी प्रॉपर्टीची केंद्र सरकार जेव्हा लिलाव करेल तेव्हा मात्र स्टॅम्प ड्युटी लागणार नाही असाही निर्णय मंत्रिमंडळाने केला आहे। या ठिकाणी पणन विभागाने अत्यंत चांगला प्रस्ताव तयार केलेला आहे, ज्यातनं इंटरनॅशनल लेवलची एक चांगली त्या ठिकाणी कृषी बाजारपेठ या ठिकाणी होईल, ज्यातनं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या 8 हेक्टर जागेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या डेव्हलपमेंट करता ही मल्टी प्रोडक्ट हब होणार आहे। याकरता पूर्ण प्रस्ताव पणन विभागाने तयार केला आहे। पणन महामंडळ हा प्रस्ताव तयार करणार।